यांसारखे दूषित पाण्यामुळे होणारे आजार होऊ नयेत म्हणून उघड्यावरील अन्न पदार्थ व कापलेली फळे खाऊ नका। पिण्याचे पाणी गाळून 10 मिनिटे उकळून प्या। जेवणापूर्वी व बाळास भरवण्यापूर्वी हात स्वच्छ धुवा। ताक, शहाळ्याचे पाणी, डाळीचे पाणी भरपूर प्रमाणात प्या आणि ताज्या अन्न पदार्थांचे सेवन करा। रोगाची लागण झाल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या। स्वच्छता पाळा, रोग टाळा। सार्वजनिक आरोग्य विभाग, मनपा नाशिक द्वारे जनहितार्थ प्रसारित। नाशिककरांसाठी जाहीर आवाहन। पावसाळ्यात अतिसार, गॅस्ट्रो, कॉलरा यांसारखे दूषित पाण्यामुळे होणारे आजार होऊ नयेत म्हणून उघड्यावरील अन्न पदार्थ व कापलेली फळे खाऊ नका। पिण्याचे पाणी गाळून 10 मिनिटे उकळून प्या। जेवणापूर्वी व बाळास भरवण्यापूर्वी हात स्वच्छ धुवा। ताक, शहाळ्याचे पाणी, डाळीचे पाणी भरपूर प्रमाणात प्या आणि ताज्या अन्न पदार्थांचे सेवन करा। रोगाची लागण झाल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या। स्वच्छता पाळा, रोग टाळा। सार्वजनिक आरोग्य विभाग, मनपा नाशिक द्वारे जनहितार्थ प्रसारित। नाशिककरांसाठी जाहीर आवाहन। पावसाळ्यात अतिसार, गॅस्ट्रो, कॉलरा यांसारखे दूषित पाण्यामुळे होणारे आजार होऊ नयेत म्हणून उघड्यावरील अन्न पदार्थ। नमस्कार, मी उज्ज्वला बैसाने तुमचं स्वागत करते बीबीएस न्यूज मध्ये। पाहूयात आजच्या ठळक घडामोडी। महाराष्ट्र नवनिर्माण सेना तसेच उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने नाशिकमध्ये नाशिक ब्लॅकआउट संयुक्त जन आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते। या मोर्चामध्ये नाशिकमध्ये चालणारे अनधिकृत व्यवसाय, महिलांवर होणारे अत्याचार, एमडी ड्रग्ज प्रकरण, बिंगो रोलेट खून तसेच मटका व्यवसाय या विषयांचे होर्डिंग घेऊन हा संयुक्त जन आक्रोश मोर्चा नाशिकच्या बीड भालेकर मैदानात ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत करण्यात आला। या मोर्चामध्ये मनसेचे बाळा नांदगावकर, संदीप देशपांडे, अविनाश अभ्यंकर तसेच उभाटा पक्षाचे खासदार संजय राऊत, दत्ता गायकवाड, वसंत गीते तसेच दिनकर पाटील, सलीम शेख, अंकुश पवार, सुदाम कोंबडे, डीजी सूर्यवंशी, योगेश दाभाडे, अक्षरा गोडके तसेच मनसे व उभाटा पक्षाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। दिनकरराव पाटील तुमच्या तोंडून निघाल, फक्त छत्रपती शिवाजी महाराजांबरोबर फोटो काढून चालत नाही, रक्तामध्ये छत्रपती शिवाजी असा आणि त्याचे समोर दोन्ही बाजूने जे सैनिक बसले आहेत त्यांच्या रक्तात शिवाजी, त्यांच्या रक्तात छत्रपती शिवाजी आहे म्हणून हे रस्त्यावरती सरकारला आव्हान देण्यासाठी उतरले। हा जनआक्रोश मोर्चा आहे आणि जनतेचा आक्रोश जेव्हा रस्त्यावर उतरतो तेव्हा काय होतं तर नेपाळ होतो, बांगलादेश होतो। हा इशारा देण्यासाठी हा मोर्चा। आता त्या शिंदे गटाचे लोक आयुक्ताला भेटायला गेले, मुंबई पोलीस आयुक्ताला, माझ्या विरुद्ध गुन्हा दाखल करा का। त्यांचं म्हणणं आहे, मी म्हणालो महाराष्ट्राचा नेपाळ होईल। अरे झालेलाच आहे। नेपाळमध्ये लोक रस्त्यावर का उतरले? त्याचं कारण नाशिकमध्ये प्रचंड भ्रष्टाचार, सरकारी पैशाची लूट, अंमली पदार्थाचा प्रचंड व्यापार, तरुण मुलं नशेच्या आहारी गेली ते नाशिकमध्ये दिसतात, महिलांवर अत्याचार। या नाशिकसह महाराष्ट्रात यापेक्षा जर वेगळं काय घडलं नसेल तर नेपाळच्या तरुणांनी जो इशारा दिलाय तो आपण लक्षात घेतला पाहिजे, हे माझं म्हणणं आहे। आमचा अंत पाहू नका। मगासपासून अस्वस्थ आहे त्या राहुल धोत्रेचा फोटो पाहून। हा राहुल धोत्रे तरुण मुलगा, त्याची हत्या त्या निर्घृणपणे केली। कोणी केली? देवेंद्र फडणवीसच्या कार्यकर्त्याने, गिरीश महाजनच्या कार्यकर्त्याने केलेली आहे। कुठे गेला हा उद्धव निमसे? कसा मिळत नाही? आमचे कार्यकर्ते बरोबर मिळतात आंदोलन करणारे, पण तुमचा एक नगरसेवक खून करून फरार होतो। तो गिरीश महाजनला बंगल्यावर जाऊन भेटतो फरार असताना। हा त्याला कोण वाचवत आहे? कुठल्या बंगल्यात लपलाय तो सरकारी? हे जर राज्याच्या गृहमंत्र्याला आणि नाशिकच्या पालकमंत्र्याला माहीत नसेल तर तुम्ही राज्य करायला नालायक आहात। या तरुण मुलांच्या हत्या 40 खून झाले या शहरामध्ये। सावरकरांनी पण हत्या केल्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी, बरं का? तुम्ही नावं घेतलीत का नाही रे सावरकर? पण आता ज्या हत्या होत आहे, ज्या जमिनी लुबाडण्यासाठी, लुटमार करण्यासाठी
हे नाशिकचं चरित्र आहे. ज्या नाशिकच्या पावित्र्याच्या, नाशिकमध्ये घडलेला रामायणाचा आम्ही आढावा मागितो तर नाशिकमध्ये काय झालं करा दत्तानाना. आणि भक्ताचं नातं कधी संपलं जात नाही, ते रक्ताचं आणि भक्ताचं नातं आहे. नदीचं मूळ आणि ऋषीचं कुळ कधी विसरलं जात नाही. अरे ये तो शिव आंधी है, ये तो शिव आंधी है, तूफान आना बाकी है. अब तो शिव झाकी है, बहुत कुछ बाकी है. दोन माधवांच्या कार्यकर्त्यांनी या ठिकाणी मोर्चा काढला तर अख्खं नाशिक शहर दणाणून गेलं. ठाकरे ब्रँड स्वप्नारांना हा इशारा आहे. त्यांना मी सांगू इच्छितो, ज्यांच्या जीवावर तुम्ही या मुंबईमध्ये आणि महाराष्ट्रामध्ये मोठे झालात, त्यांना तुमच्या किती पिढ्या खाली उतरल्या तरी समजू शकत नाही. कारण शंकराचे हे दोन बंधू, हे शंकराचे दोन डोळे आहेत आणि आज समोर बसलेला हा शंकराचा तिसरा डोळा आहे. त्याच्यामुळे तुम्हाला समजवायला खूप वेळ जाईल. आणि म्हणून इथं सुरुवात आहे. आता फक्त नेते मंडळी आणि कार्यकर्ते झालेत. सन्मान्य राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे साहेब जर एकत्र उतरले तर तुमचं काय होईल त्याचा विचार तुम्हीच करा. इकडून तिकडून माणसं जमवतायत, ह्या पक्षातून घे, त्या पक्षातून घे, त्या पक्षातून घे. पण आम्ही म्हणतोय, साळी माळी तेली कोळी महार चांभार बाण मराठा ब्राह्मण सगळे आमचे मराठी आहेत. आपण मराठी म्हणून एकत्र येऊया आणि मराठी म्हणून ही जी ताकद आहे त्याचा सर्वनाश करायला पाहिजे. पण त्यासाठी एकत्र यायला पाहिजे. काय मिळालं तुम्हाला? ज्या नाशिकला दत्तक घेतलं होतं त्या नाशिकला काय मिळालं? खड्डे. नाशिककरांसाठी जाहीर आवाहन. पावसाळ्यात अतिसार, गॅस्ट्रो, कॉलरा यांसारखे दूषित पाण्यामुळे होणारे आजार होऊ नयेत म्हणून उघड्यावरील अन्न पदार्थ व कापलेली फळे खाऊ नका. पिण्याचे पाणी गाळून 10 मिनिटे उकळून प्या. जेवणापूर्वी व बाळास भरवण्यापूर्वी हात स्वच्छ धुवा. ताक, शहाळ्याचे पाणी, डाळीचे पाणी भरपूर प्रमाणात प्या आणि ताज्या अन्न पदार्थांचे सेवन करा. रोगाची लागण झाल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या. स्वच्छता पाळा, रोग टाळा. सार्वजनिक आरोग्य विभाग, मनपा नाशिक द्वारे जनहितार्थ प्रसारित. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनतेच्या वतीने नाशिक शहरासह जिल्ह्यात तसेच देशात विविध कार्यक्रमांचे आयोजन केलेले आहे. त्याच अनुषंगाने नाशिक पश्चिमच्या लाडक्या आमदार सीमा हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली सातपूर मंडळाच्या वतीने आज भव्य रेशन कार्ड मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे आयोजन प्रभाग क्रमांक 9च्या माजी नगरसेविका हेमलता कांडेकर, सामाजिक कार्यकर्ता सविता करंगायकर, सामाजिक कार्यकर्ते प्रेम दशरथ पाटील, सामाजिक कार्यकर्ते सागर झारे, सामाजिक कार्यकर्ते अर्चना तुकलोंडे यांच्या वतीने करण्यात आला. या कार्यक्रमाचा शुभारंभ भाजप नाशिक शहर सरचिटणीस रश्मिताई हिरे बोंडाळे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला. दरम्यान कार्यक्रमाचे प्रास्ताविक सातपूर मंडळ अध्यक्ष नारायण जाधव यांनी केले. भाजप मंडळाच्या वतीने आलेल्या प्रमुख मान्यवरांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. दरम्यान या प्रसंगी लोकछत्र न्यूजशी बोलताना रश्मिताई हिरे बेंडाळ यांनी अधिक माहिती दिली. या शिबिरात नवीन शिधापत्रिका व आरोग्य शिबिराचा लाभ अनेक नागरिकांनी घेतला असून तसेच जास्तीत जास्त नागरिकांनी या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकाच्या वतीने करण्यात आलेले आहे. आणि प्रभाग क्रमांक 9 मधले सगळे नागरिक, आज आपण आपल्या नाशिकच्या पश्चिमच्या आमदार बाई सीमाताई हिरे यांच्या माध्यमातून आपण आपलं राशन कार्ड शिबिर, आरोग्य शिबिर, आयुष्यमान शिबिर या विविध योजना ताईच्या माध्यमातून आपल्या प्रभाग क्रमांक 9 मध्ये नेहमी होत राहतात. ताईच्या माध्यमातून येत्या या 3-4 महिन्यामध्ये विविध विकास कामं झाले. सभामंडपचा असो, ध्रुवनगरचा संघाचा सभामंडपचा असो, श्रमिक नगरला असो, शिवाजीनगरला असो, ताईचं काम. आणि ताईचं एक असं आहे, पश्चिममध्ये जेवढे विकास कामं होत आहे आणि रोज एक ना एक कुठेतरी ताईचं भूमिपूजनाचं उद्घाटन असतं, तर मी आपल्या सगळ्यांच्या वतीने ताईंचा एक टाळ्या वाजून
हे करावं की इतक्या तात्पर ताईला कुणी फोन करा आपल्या पश्चिममध्ये, ताईंनी त्या तत्काळ कामाचं दखल घेतात आणि निवड करतात। मी आपल्या सगळ्या भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी, सातपूर मंडळ, आपल्या सगळ्यांचं आभार व्यक्त करतो की आपण सगळे एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित झाला। प्रभाग क्रमांक 9 मधले सगळे पदाधिकारी जे सगळे इच्छुक असतील, जे पदाधिकारी असतील आणि प्रभाग क्रमांक 9 मधले जेवढे कोणी भाजपचे पदाधिकारी असतील, आपण सगळे उपस्थित राहिला आपल्या सगळ्यांचं मी धन्यवाद करतो। मी ग्लोबल नर्सिंग होमचं सरांचं पण धन्यवाद करतो, आपले नायडू सरांचं, आपल्या नमस्कार नाशिककर, आज आपण आहोत ललित रुंठा ग्रुप यांच्या रुंठा फ्लोरेन्झा या प्रोजेक्टला। तर हा प्रोजेक्ट आहे प्रीमियम लोकेशनला, म्हणजेच गोविंद नगर जवळ। या प्रोजेक्टमध्ये आपण 20हून अशा लक्झरियस अम्युनिटीज दिलेल्या आहेत, जसे की वॉकिंग ट्रॅक, मल्टीपर्पज हॉल आणि यासारख्या भरपूर अशा युनिक अम्युनिटीज। चला तर मग बघूया आपण आपला सॅम्पल फ्लॅट। तर हा आहे आपला प्रशस्त असा लिव्हिंग रूम आणि याला आपण सुंदर अशी बाल्कनी दिलेली आहे। हा आहे आपला डायनिंग टेबल। तर हा आहे आपला किचन एरिया आणि आपण इथे किचन चॉपिंग काउंटर वेगळं दिलेलं आहे। इथे आपण दिलेले आहेत किचन ट्रॉलीज आणि स्टोरेजसाठी आपण इकडे कॅबिनेट्स पण दिलेले आहे आणि प्लस आपण इथे युटिलिटी एरिया पण दिलेला आहे। हा आहे आपला चिल्ड्रन बेडरूम आणि याचं वैशिष्ट्य म्हणजे इथे आपण फोल्डेबल असा बेड दिलेला आहे। इथे आपण दिलेला आहे कॉमन वॉशरूम, ज्याला अटॅच आपण मिरर सुद्धा दिलेला आहे। हा आहे आपला मास्टर बेडरूम आणि ज्याला आपण अटॅच टॉयलेट आणि वॉशरूम दिलेला आहे। मग नाशिककर, कसा वाटला तुम्हाला आमचं सॅम्पल फ्लॅट? तुम्ही पण येताय ना आमचं सॅम्पल फ्लॅट बघायला? महाराष्ट्र नवनिर्माण सेना, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वतीने संयुक्त जन आक्रोश मोर्चा सर्व नाशिककरांनी मोर्चामध्ये सामील व्हा असे आवाहन मनसे व उबाटा पक्षाकडून करण्यात आले आहे। या विषयाची संपूर्ण माहिती आज मनसे कार्यालयात मनसे तसेच उबाटा पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली आहे। तो मोर्चा 12 सप्टेंबर 2025 रोजी म्हणजे परवा मोठ्या प्रमाणामध्ये नाशिक शहरातील, जिल्ह्यातील अनेक विषयांच्या बाबत, त्यामध्ये मूळ मुद्दा हनी ट्रॅप आहे, पैसाधारी, ड्रग्ज, कायदा सुव्यवस्था बिघडलेली, 35 खून, महापालिकेची अतिशय भयानक परिस्थिती, खड्डे पडले, प्यायला पाणी मिळत नाही, पूर्ण विभागांमध्ये भ्रष्टाचार, बाहेरून मंत्री येतो तो इथं हस्तक्षेप करतो, 2 दिवसात येऊन खड्डे बुजवेल, अशा 4 मंत्री असताना या महापालिके आणि जिल्ह्याची वाईट परिस्थिती आहे। जनतेचाच मत होतं की तुम्ही सगळ्यांनी कुणीतरी एकत्र आलं पाहिजे आणि जनता या मोर्चाबरोबर राहणार आहे, त्यासाठी हा मोर्चा आयोजित केलेला आहे। भालेकर ग्राउंड नाशिक येथे सगळ्यांना बोलवलेले, तिथून मोर्चाची सुरुवात होईल आणि कलेक्टर कचेरीवर जाणार आहे। महापालिका वगैरे काही संख्या असणार आहे। नाशिक शहर व जिल्ह्यातील माता भगिनींना विनंती करतो की हा मोर्चा जे नाशिक शहर व जिल्ह्यामध्ये अनागोंदी कारभार, भयानक परिस्थिती आणि हे नाशिक आम्हाला भयमुक्त करायचंय, भ्रष्टाचार मुक्त करायचंय, गुन्हेगारी मुक्त करायचंय, त्यासाठी आपण सगळ्या बंधू भगिनींनी या मोर्चामध्ये सहभागी व्हा अशी आम्ही दोन्ही पक्षाच्या वतीनं विनंती करतो। आता नाना सुद्धा बोलतो। एक मिनिट, परवा या ठिकाणी शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं एक मोर्चाचं आयोजन केलेलं आहे। तो मोर्चा खऱ्या अर्थानं कशासाठी करायचा किंवा मोर्चाची गरज काय आहे, तर आम्ही फिरत असताना अनेक सर्वसामान्य लोकांनी ज्या काही वेदना आमच्याकडे बोलून दाखवल्या की हे नाशिक प्रभू रामचंद्राच्या पदस्पर्शानं पुनीत झालेलं नाशिक आहे। या नाशिकमध्ये अनेक साहित्यिकांचा जन्म झालेला आहे, ही मंत्रभूमी आहे, यंत्रभूमी आहे, परंतु आज जणू काही या नाशिकला कोणाची दृष्ट लागली आणि ही दृष्ट मला असं वाटतं की देवेंद्र फडणवीस यांची लागली। त्यांनी ज्या दिवशी आमचं नाशिक दत्तक घेतलं त्या दिवशीपासून या नाशिकची अवस्था अतिशय वाईट झालेली आहे। या नाशिकमध्ये या 6 महिन्यामध्ये 35 ते 36 खून झाले, खुलेआम कोयता गँग फिरती आहे, कॉलेजच्या बाहेर
नशेली पदार्थ विकले जात आहे आणि या सर्व गोष्टीकडे शासनाकडे दुर्लक्ष आहे आणि म्हणून शासनाला जाग आणण्यासाठी हा मोर्चा आयोजित केलेला आहे। त्यामुळे या मोर्चामध्ये सर्वसामान्य माणूस यांनी या मोर्चामध्ये सहभागी झालं पाहिजे, आपलं नाशिक वाचवलं पाहिजे, भयमुक्त नाशिक केलं पाहिजे। यासाठी सर्व नागरिकांना माझी हात जोडून विनंती आहे की आपण या मोर्चात सहभागी व्हावं। साठी जाहीर आवाहन। पावसाळ्यात अतिसार, गॅस्ट्रो, कॉलरा यांसारखे दूषित पाण्यामुळे होणारे आजार होऊ नयेत म्हणून उघड्यावरील अन्न पदार्थ व कापलेली फळे खाऊ नका। पिण्याचे पाणी गाळून 10 मिनिटे उकळून प्या। जेवणापूर्वी व बाळास भरवण्यापूर्वी हात स्वच्छ धुवा। ताक, शहाळ्याचे पाणी, डाळीचे पाणी भरपूर प्रमाणात प्या आणि ताज्या अन्न पदार्थांचे सेवन करा। रोगाची लागण झाल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या। स्वच्छता पाळा, रोग टाळा। सार्वजनिक आरोग्य विभाग, मनपा नाशिक द्वारे सोलापूर जिल्ह्याला आज मुसळधार पावसाने चांगलेच झोडपले। या जोरदार पावसामुळे उत्तर सोलापूर तालुक्यातील डोणगाव पुलावरून वाहत आहे पाणी। दरम्यान हा पूल ओलांडताना एका दुचाकीवरून 2 इसम वाहून जाता जाता थोडक्यात बचावले, मात्र या तरुणांची दुचाकी पाण्यात गेली वाहून। हा सर्व थरारक प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला आहे। नाशिककरांसाठी जाहीर आवाहन। पावसाळ्यात अतिसार, गॅस्ट्रो, कॉलरा यांसारखे दूषित पाण्यामुळे होणारे आजार होऊ नयेत म्हणून उघड्यावरील अन्न पदार्थ व कापलेली फळे खाऊ नका। पिण्याचे पाणी गाळून 10 मिनिटे उकळून प्या। जेवणापूर्वी व बाळास भरवण्यापूर्वी हात स्वच्छ धुवा। ताक, शहाळ्याचे पाणी, डाळीचे पाणी भरपूर प्रमाणात प्या आणि ताज्या अन्न पदार्थांचे सेवन करा। रोगाची लागण झाल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या। स्वच्छता पाळा, रोग टाळा। सार्वजनिक आरोग्य विभाग, मनपा नाशिक द्वारे जनहितार्थ प्रसार। सोलापूर जिल्ह्यात सुरू असणाऱ्या मुसळधार पावसामुळे नदीतल्या लागलेल्या ओसंडून वाहू। दक्षिण सोलापूर तालुक्यातील दुबदुबी धरण झाले ओव्हरफ्लो। दुबदुबी धरण ओव्हरफ्लो झाल्याने शिरवळ, जैनपूर या भागातील शेतीत शिरले पाणी। मुसळधार पावसाने दक्षिण सोलापूर तालुक्यातील शेतीला बसला फटका। पीक पूर्णतः गेली पाण्याखाली। नमस्कार नाशिककर, आज आपण आहोत ललित रुंठा ग्रुप यांच्या रुंठा फ्लोरेन्झा या प्रोजेक्टला। तर हा प्रोजेक्ट आहे प्रीमियम लोकेशनला, म्हणजेच गोविंद नगर जवळ। या प्रोजेक्टमध्ये आपण 20हून अशा लक्झरियस अम्युनिटीज दिलेल्या आहेत, जसे की वॉकिंग ट्रॅक, मल्टीपर्पज हॉल आणि यासारख्या भरपूर अशा युनिक अम्युनिटीज। चला तर मग बघूया आपण आपला सॅम्पल फ्लॅट। तर हा आहे आपला प्रशस्त असा लिव्हिंग रूम आणि याला आपण सुंदर अशी बाल्कनी दिलेली आहे। हा आहे आपला डायनिंग टेबल। तर हा आहे आपला किचन एरिया आणि आपण इथे किचन चॉपिंग काउंटर वेगळं दिलेलं आहे। इथे आपण दिलेले आहेत किचन ट्रॉलीज आणि स्टोरेजसाठी आपण इकडे कॅबिनेट्स पण दिलेले आहे आणि प्लस आपण इथे युटिलिटी एरिया पण दिलेला आहे। हा आहे आपला चिल्ड्रन बेडरूम आणि याचं वैशिष्ट्य म्हणजे इथे आपण फोल्डेबल असा बेड दिलेला आहे। इथे आपण दिलेला आहे कॉमन वॉशरूम, ज्याला अटॅच आपण मिरर सुद्धा दिलेला आहे। हा आहे आपला मास्टर बेडरूम आणि ज्याला आपण अटॅच टॉयलेट आणि वॉशरूम दिलेला आहे। मग नाशिककर, कसा वाटला तुम्हाला आमचं सॅम्पल फ्लॅट? तुम्ही पण येताय ना आमचं सॅम्पल फ्लॅट बघायला? आजचे बातमीपत्र इथेच संपलेले आहे। भेटूया पुढच्या भागात सविस्तर बातमीसह।